गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आज आपण या व्हिडिओमध्ये फोर्थ स्टँडर्ड मॅथमॅटिक्समधील जो आपला लेसन आहे ॲडिशन आणि सबट्रॅक्शन यामधील पहा जे एक्झरसाइज आहे त्यामधील आपण काही क्वेश्चन आपण आज या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर यामधील जो फर्स्ट क्वेश्चन आहे पहा सॉल्व द फॉलोइंग या क्वेश्चन हा जो क्वेश्चन आहे तो क्वेश्चन आपण पार्ट 1 मध्ये आपण तो घेतलेला आहे ज्याचा व्हिडिओ तुम्ही प्लेलिस्टमध्ये पाहू शकता. तर आज आपण या व्हिडिओमध्ये पहा जो सेकंड नंबर क्वेश्चन आहे तर इथं पहा सेकंड क्वेश्चन पण तुमचा झालेला आहे अरेंज व्हर्टिकली अँड सॉल्व ज्याचा आन्सर इथं मी तुम्हाला दिलेला आहे. जे क्वेश्चन आपल्याला काय करायचे त्याची उभी मांडणी करायची होती आणि त्याचे आन्सर आपल्याला लिहायचे इथं. तर हा क्वेश्चन आपण सेकंड पण तुमचा झालेला आहे तो तुम्ही पार्ट 1 मध्ये पाहू शकता. तर आज आपण या व्हिडिओमध्ये पहा जे सॉल्व द फॉलोइंग वर्ड प्रॉब्लेम्स जे आहेत ते आपण काय करणार आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. तर चला सुरुवात करूया आपण आपल्या आजच्या व्हिडिओला. तर पहा थर्ड क्वेश्चन जो आहे सॉल्व द फॉलोइंग वर्ड प्रॉब्लेम्स. तर त्यामधील आता हे पहा शाब्दिक उदाहरणे आहेत जे आपल्याला काय करायचे तर सॉल्व करायचे. तर आपण फर्स्ट प्रॉब्लेम पाहूयात. अ फॅक्टरी प्रोड्यूस 2354 टॉयज ऑन फर्स्ट डे. ऑन द सेकंड डे 2123 टॉयज वेअर प्रोड्यूस. हाऊ मेनी टोटल टॉयज वेअर प्रोड्यूस ऑन बोथ द डेज. तर पहा क्वेश्चन काय दिलेला आहे की एका फॅक्टरीमध्ये पहा फर्स्ट डे म्हणजे पहिल्या दिवशी 2354 टॉयज काय केले म्हणजे तयार झाली आणि दुसऱ्या दिवशी किती तयार झाली पहा 2123 टॉयज काय झाले तयार झाले. तर 2 दिवसामध्ये पहा 2 डेजमध्ये टोटल किती टॉयज त्या फॅक्टरीमध्ये तयार झाली. तर पहा टॉयज प्रोड्यूस ऑन द फर्स्ट डे पहिल्या दिवशी 2354 टॉयज प्रोड्यूस ऑन सेकंड डे 2123 आणि टोटल टॉयज प्रोड्यूस पहा प्लस केल्यानंतर आपण त्याचा आन्सर येणार आहे 4477. तर आन्सर पहा अ टोटल ऑफ 4477 टॉयज वेअर प्रोड्यूस ऑन बोथ द डेज हे त्याचं आन्सर आहे. त्यानंतर आपण सेकंड क्वेश्चन पाहूयात. द पोखर्णी विलेज देअर आर 5134 मेल्स अँड 4765 फिमेल्स. व्हॉट इज द टोटल पॉप्युलेशन ऑफ द विलेज. आता पोखर्णी हे जे विलेज आहे पहा त्या विलेजमध्ये 5134 काय आहेत पुरुष आहेत आणि 4765 कोण आहेत महिला आहेत. तर त्या विलेजची आपल्याला पॉप्युलेशन म्हणजेच लोकसंख्या किती एकूण टोटल लोकसंख्या किती आहे ते आपल्याला विचारलं आहे. तर पहा मेल्सची संख्या किती आहे 5134 फिमेल्स किती आहेत 4765. तर टोटल पॉप्युलेशन किती आहे पहा 9899 त्याचं आन्सर येणार आहे. द टोटल पॉप्युलेशन ऑफ द विलेज इज 9899. तर हे सेकंड दोन क्वेश्चन काय केलेले आहेत आपण सॉल्व केलेले आहेत. त्यानंतर आपण आपला थर्ड क्वेश्चन पाहूयात. थर्ड क्वेश्चन आहे द बॅलन्स ऑफ हिरकणी वुमन्स सेव्हिंग बँक अकाउंट इज ₹6718. To these amount ₹2845 is added as the current month saving. What is the total amount in that account. तर पहा आता जे हिरकणी महिला बचत गटाचे जे बँक आहे पहा त्या बँकच्या अकाउंटमध्ये पहा 6780 रुपीज काय होते पहा तर शिल्लक होते. तर त्यांनी पहा मग करंट मंथमध्ये पहा करंट मंथमध्ये त्यांनी काय केलं 2845 काय केलं त्याच्यामध्ये रुपये त्या अकाउंटमध्ये जमा केले. तर मग आता त्यांनी काय विचारलं आपल्याला की त्या अकाउंटमध्ये टोटल किती अमाऊंट आहे आपल्याला त्यांनी विचारलं आहे. तर पहा बॅलन्स इन अकाउंट अगोदर किती होते 6718 नंतर त्यांनी करंट मंथ सेविंग किती जमा केले 2845 आणि मग त्या अकाउंटमध्ये टोटल अमाऊंट किती आहे 9563. आपण त्याचं काय करायचं आपल्याला प्लस करायचे पहा. तर पहा मग त्याचा आन्सर येणार आहे द टोटल अमाऊंट इन दॅट अकाउंट इज ₹9563. तर अशा प्रकारे त्याचं आन्सर केलेलं आपण. त्यानंतर आपण क्वेश्चन नंबर 4 पाहूयात. इन अ गव्हर्नमेंट गोडाऊन देअर वेअर 599 सॅक्स ऑफ राईस. 1888 मोर सॅक्स ऑफ राईस वेअर ब्रॉट इन. हाऊ मेनी टोटल सॅक्स ऑफ राईस वेअर देअर इन द गोडाऊन. आता गव्हर्नमेंटचं पहा जे गोडाऊन आहे त्याच्यामध्ये 599 राईसची काय होते सॅक्स होती. तर त्यामध्ये पहा त्यांनी 1888 अजून काय केली सॅक्स जमा केली राईसची. तर त्या गोडाऊनमध्ये टोटल किती राईसची सॅक्स झाली. तर पहा सॅक्स ऑफ राईस इन गोडाऊन अगोदर किती होते 599 मोर सॅक्स ब्रॉड इन नंतर किती जमा केली
राईसची सॅक्स त्यांनी पोती 1888. तर टोटल पहा देअर वेअर 2487 सॅक्स ऑफ राईस इन द गोडाऊन. हे त्याचं आन्सर आहे. तर पहा त्यानंतर आपण क्वेश्चन नंबर जो 5 आहे तो आपण पाहणार आहोत. 5 क्वेश्चन आहे, चिल्ड्रन फॉर सांगवी कलेक्टेड फंड्स ऑफ ₹3,950 in the first week and ₹5,980 in the second week for farmers relief funds. What is the total amount collected? तर पहा आता त्यांनी क्वेश्चन काय दिलं आहे आपल्याला. तर पहा जे फार्मर्स रिलीफ फंड्स आहे पहा त्या फंड्ससाठी पहा सांगवीतील जे स्टुडंट आहेत त्यांनी एका आठवड्यामध्ये पहा 3,950 रुपये आणि दुसऱ्या वीक्समध्ये पहा त्यांनी 5,980 रुपये म्हणजे देणगी म्हणून काय केली रक्कम त्यांनी ते अमाऊंट काय केलं जमा केली. तर त्यांनी टोटल किती रक्कम जमा केली. तर पहा फर्स्ट काय आता इथं काय दिले 3,950 प्लस 5,980 म्हणजे फंड्स कलेक्टेड इन फर्स्ट वीक अँड फंड्स कलेक्टेड इन सेकंड वीक. त्यानंतर पहा आन्सर आहे टोटल अमाऊंट कलेक्टेड 9,930. The total amount collected is ₹9,930. तर पहा हे 5 नंबरचं काय क्वेश्चन आहे. त्यानंतर आपण क्वेश्चन 6 पाहूयात. अ स्कूल लायब्ररी हॅड 3,154 बुक्स. द स्कूल परचेस 1,230 मोर बुक्स अँड रिसीव 1,140 बुक्स ॲज गिफ्ट. हाऊ मेनी टोटल बुक्स आर देअर इन द लायब्ररी. आता पहा स्कूलची जे लायब्ररी आहे पहा त्या लायब्ररीमध्ये 3,154 बुक्स होते. मग त्या स्कूलने पहा अजून 1,230 बुक्स काय केली त्यांनी खरेदी केली आणि त्या स्कूलच्या लायब्ररीसाठी पहा 1,140 बुक्स काय झाली त्यांना गिफ्ट मिळाली. तर मग त्या टोटल त्या बुक्स लायब्ररीमध्ये पहा टोटल किती बुक्स झाले असा आपल्याला क्वेश्चन आहे. तर पहा बुक्समध्ये अगोदर किती त्या लायब्ररीमध्ये किती बुक्स होते पहा 3,154. त्यांनी मग परत काय केलं पहा खरेदी केली. किती केले 1,230 आणि गिफ्ट म्हणून त्यांना लायब्ररीला किती बुक्स मिळाले 1,140. तर मग टोटल बुक्स पहा 5,524. देअर आर 5,524 बुक्स इन द लायब्ररी. तर पहा अशा प्रकारे जे आपले वर्ड्स प्रॉब्लेम जे होते पहा इथं किती आहेत 6. तर 6 वर्ड्स प्रॉब्लेम काय केलेले आहेत आपण इथं सॉल्व केलेले आहेत. आणि हा जो सेकंड क्वेश्चन आहे जो इथं तुम्हाला त्याचं पण अरेंज व्हर्टिकली अँड ॲड ते पण मी तुम्हाला व्हर्टिकली ॲड करून दिलेलं आहे. त्याचं पण आन्सर तुम्हाला इथं दिलेलं आहे. आणि जो आपला जो फर्स्ट क्वेश्चन जो आहे सॉल्व द फॉलोइंग ॲडिशन हे तर मी तुम्हाला पार्ट 1मध्ये ते पूर्ण सोडवून दिलेले आहे. तर अशा प्रकारे पहा जो आपला ॲडिशन आणि सबट्रॅक्शन हा जो लेसन आहे त्या लेसनमधील ॲडिशनचे वर्ड प्रॉब्लेम पण आपण पाहिले आणि हा सेकंड क्वेश्चन फर्स्ट आणि सेकंड क्वेश्चन पण आपण या व्हिडिओमध्ये घेतलेला आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.